नमस्कार मित्रांनो. तर मागच्या भागात आपण पाहिले त्या लिंबाच्या झाडाखाली एक चादर टाकली होती. त्या चादरीवर दोन उघडे शरीर एकमेकांमध्ये प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यापैकी कुणाचा चेहरा दिव्या बघू शकत नव्हती. त्यातील स्त्री त्या पुरुषावर आरूढ होऊन बसली होती. दिव्याला फक्त त्या स्त्रीचे उसळणारे पाठमोरे शरीर दिसत होते. तर बघूया पुढे काय होते. पण त्याआधी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. अतिशय मेहनतीने आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि सुंदर कथा आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला तुमच्या सपोर्टची आणि मदतीची गरज आहे, ज्याने आम्ही लवकरात लवकर नवीन व्हिडिओ पोस्ट करू शकू. म्हणून व्हिडिओ खाली असलेले थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या शेतात दुपारी असे कोण बरे घुसू शकते याचाच विचार दिव्या करत होती. दोघांनीही त्यांची पोझिशन बदलली आणि तसे करताच त्या स्त्रीचा चेहरा तिच्या समोर मोकळा झाला. तिच्याकडे बघून तर दिव्या आश्चर्यचकितच झाली, कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून रजनीच होती. माधुरी वाड्यावर येताच तिने इकडे आपली सोय लावली की काय, हाच विचार दिव्या आपल्या मनातल्या मनात करत होती. रजनी आता पूर्ण उघडी उभी असल्याने दिव्या तिच्या शरीराकडे बघू शकत होती. तिच्या उघड्या रेखीव शरीराकडे पाहून दिव्याच्या तोंडून आपसुकच वाह निघाली. तिला 18 वर्षाची मुलगी असून सुद्धा ती स्वतः 18-19 वर्षाच्या मुलीपेक्षा काही कमी वाटत नव्हती. अगदी कसलेले असे तिचे शरीर, रेखीव कंबर, न सुटलेले साफ पोट, बलदंड गोलाई आणि नितळ यौवनाचा खजिना. आणि लगेच तिचे लक्ष त्या पुरुषाकडे सुद्धा गेले आणि तिला कळले की त्याचे शरीर लहान का होते, कारण तो व्यक्ती कोणता पुरुष नसून तरुण मुलगा होता. अगदी 18-19 वर्षाचा आणि बराच ठेंगणा सुद्धा होता त्याच्या वयाच्या मानाने. दिव्या शांतपणे उभी राहून पाहत होती. रजनीने त्या मुलाला उभे राहायला सांगून त्याला आनंद देण्यासाठी त्याचा इथेच्छे स्वाद चाखला आणि त्याला ढगात पोचले असल्याची फिलिंग दिली. आता परत आपली जागा बदलून तिने त्याला तिच्या पाठी येण्यास सांगितले. त्या मुलाला पुढे काय करायचे ते कळले आणि त्याचनुसार तो त्याच्या कामाला लागला. आणि पुढच्या क्षणी रजनीच्या चित्कारांनी तो परिसर दणाणू लागला. या सगळ्यामुळे त्या मुलाचा आवेश अगदी पाहण्यासारखा झाला होता. दिव्याची तर त्यांच्यावरून नजरच हटत नव्हती. काही वेळानंतर दोघेही शांत झाले आणि आपला आवेश गाळून तिथेच पडले. दिव्या लगेच तिथून उठली आणि झोपडीसमोर ठेवलेल्या खाटेजवळ येऊन बसली. थोड्या वेळात रजनी तिथे आपल्या डोक्यावरील घाम पुसत आली. तिच्या मागे तो मुलगा सुद्धा होता. दिव्याला तिथे बसलेले पाहताच रजनी आणि तो मुलगा दोघेही दचकले. अरे मालकीनबाई, तुम्ही कधी आल्या? रजनीने दिव्याला विचारले. 1 मिनिटा पहिलेच इथे आले मी. तू दिसली नाही म्हणून विचार केला इथेच बसते, असे दिव्याने तिला खोटे खोटेच सांगितले. त्यावर रजनी म्हणाली, हो, मी थोड्या कामानिमित्त मागच्या बाजूला होती. हा मुलगा पप्पू आहे. रजनीने त्याची ओळख करून दिली. पप्पूने दिव्याकडे पाहिले व दोन्ही हात आणि मान खाली वाकून तिला नमस्कार केला व तो निघून गेला. तुम्ही पाणी घ्याल का? रजनीने दिव्याला विचारले. दिव्या हो बोलली. रजनी झोपडीमध्ये जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आली आणि ते पाणी तिने दिव्याला दिले व रजनी स्वतः सांगू लागली, मालकीनबाई, मी नाही का तिकडे? दिव्याने तिला मध्येच रोखत म्हटले, अरे काही हरकत नाही रजनी, ठीक आहे. तू जे काही करत होती ती जगातील प्रत्येक स्त्री करते, त्यात लाजायची काही गरज नाही. दिव्याने आपल्या बोलण्यातून रजनीला हे सांगून दिले की तिने सगळं काही पाहिलेलं आहे. तिच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर रजनी लाजेने खाली जमिनीकडे पाहू लागली. दिव्या तिला म्हणाली, हे सगळं तर ठीक आहे, पण थोडा लहान नाही आहे? या एवढ्याशाने काम चालते तुझं? म्हणजे मला त्याच्या वयाबद्दल म्हणायचंय, असे म्हणत दिव्या आणि रजनी दोघेही हसू लागल्या. रजनी म्हणाली, हो, तो माझ्या मुलीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण माझं काम चालतं. असं म्हणत ती खाली बसली आणि म्हणाली, हा अनाथ आहे, याचे आईवडील कोणी नाही, त्यामुळे मी त्याला जेवायला देते आणि हो, त्याच्या बदलात तू आपलं काम त्याच्याकडून काढून घेते, नाही का? दिव्या हसत तिला म्हणाली. रजनी सुद्धा हसायला लागली. त्यावर रजनी म्हणाली, माहीत नाही हे सगळं कसं घडलं. हा तर खूप लहान होता जेव्हा याचे आईवडील मरण पावले. मला एकटाच गावात फिरताना दिसला. मला दया आली तर मी त्याला घेऊन आली आणि माझ्या मुलीसोबतच त्याला मोठं केलं.
दिव्या सगळं ऐकत होती. तिला म्हणाली, काल तू माधुरीसोबत वाड्यावर का नाही आली? तर रजनी म्हणाली, नाही, काल पप्पूची तब्येत थोडी खराब होती. सकाळी सकाळी त्याला ताप होता, म्हणून मी इथे थांबली आणि माधुरीला पाठवून दिले. ती सगळं काम बरोबर करते ना मालकीनबाई? रजनीने विचारले. हो, सगळं ठीक आहे, दिव्याने म्हटले. मग थोडं थांबत ती म्हणाली, खरं तर मी तुझ्यासोबत बोलायसाठी आली होती, म्हणून मी एकटीच आले, कुणाला सोबत घेऊन नाही आली. तेवढ्यात तो मुलगा पप्पू आला आणि रजनीला काहीतरी इशाऱ्याने सांगू लागला. तेव्हा दिव्याला कळाले की तो मुका आहे. दिव्याने तो गेल्यावर रजनीला विचारले, याला बोलता येत नाही? त्यावर रजनी म्हणाली, हो, लहानपणीपासूनच त्याला बोलता येत नाही. आणि त्याचे आईवडील कसे का मरण पावले? दिव्याच्या या प्रश्नावर रजनी अवाक राहिली. पण दिव्याने आग्रह केल्यावर ती सांगू लागली, याचे आईवडील तुमचे सासरे म्हणजेच भाऊसाहेबांच्या गोळीने मारले गेले. दिव्या एकदम चकाकली आणि तिला म्हणाली, पण कसे काय? त्यावर रजनी सांगू लागली, जेव्हा तुमच्या नवऱ्याची हत्या झाली तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी जवळपास बऱ्याच लोकांना मारण्यात आले होते. माहिती आहे मला, दिव्या होकार देत बोलली. त्यावर रजनी पुढे बोलू लागली, या गावात एक दुकानदार होता. भाऊसाहेबांना वाटत होतं की रणजित साहेबांच्या हत्येत त्याचा सुद्धा हात आहे, म्हणून एक दिवस त्यांनी त्याच्या घरावर हल्ला चढवला. या पप्पूचे आईवडील त्याच्याच घरी कामाला असायचे. ज्या रात्री हा हल्ला झाला त्या रात्री दुकानदाराच्या घरचे कुणीच जिवंत राहिले नाही, अगदी नौकर चाकर सुद्धा. बस तेव्हापासून या पप्पूला मी सांभाळते. थोडा वेळ शांतता राहिली, पण ही शांतता तोडत दिव्या बोलू लागली, एक विचारू रजनी, तुझं वय काय असेल? त्यावर रजनी बोलली, जवळपास 40 वर्षाच्या आसपास असावं. पण असे काय विचारताय? त्यावर दिव्या म्हणाली, कारण मी तुला मगाशी उघडे पाहिले तेव्हा वाटतच नव्हते की तुला 18 वर्षाची मुलगी आहे म्हणून. दिव्या हसायला लागली आणि रजनी लाजेने पाणी पाणी झाली. त्यावरती दिव्या म्हणाली, हो, मी सगळे पाहिले होते मगाशी. जेव्हा आली होती तेव्हा तू त्या मुलावर स्वार झाली होती. तुम्ही दोघेही पाठमोरे असल्यामुळे तुम्ही मला पाहू शकले नाही. तुझे शरीर एकदम कमाल आहे रजनी. मी तर मागे फिरली होती, पण तुझे शरीर एवढे मादक वाटत होते की स्वतः मी एक स्त्री राहून सुद्धा परत फिरण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. आणि मी ते सगळे पाहिले. आता रजनीचे डोळे लाजेने आणखीनच खाली गेले. ती दिव्याकडे पाहतच नव्हती. मालकीनबाई, तुम्ही सगळे पाहिले? मला तर वाटले की तुम्ही कदाचित अंदाज घेतला असावा, कारण मी आणि पप्पू आपले कपडे झटकत बाहेर आलो म्हणून. रजनी अटकतच बोलली. त्यावर दिव्या म्हणाली, नाही, मी पूर्ण कार्यक्रम पाहिला तुमच्या दोघांचा. मला एक सांग, तू नेहमी एवढाच आवाज करतेस का? दिव्याला रजनीला प्रश्न विचारायला आवडत होते, कारण तिचे लाजणे तिला तिची मजा घ्यायला उत्तेजित करत होते. रजनीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते, पण दिव्या तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, कारण रजनीसोबत तिला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे होते आणि त्यासाठी हा उत्तम चान्स होता. अच्छा, आता लाजणं सोड, माझ्यापासून काय लाजायचं ग? असे म्हणत तिने रजनीच्या डोक्यावर टपली मारली आणि तिला म्हटले, आजपासून तू मला आपली मैत्रीण समज. तिला अजून नॉर्मल करण्यासाठी दिव्या म्हणाली, अगं मला खूप भूक लागली आहे, तुझ्याकडे काही खायला आहे का? हो बघते, असं म्हणत रजनी आत गेली आणि तिला जे काही खायला मिळाले ते तिच्यासाठी घेऊन आली. आणि ती म्हणाली, मालकीनबाई, काही खायला जास्त नाही, माझ्या गरीबाच्या घरी जे काही होते ते हेच आहे. असे म्हणत तिने भाकर आणि कोरडी चटणी तिच्यासाठी एका ताटात वाढली. त्यावर दिव्या म्हणाली, अगं 2 वेळची भाकरी मिळाली तेच खूप आहे माणसाला. असे म्हणत दिव्या जेवली. आता जेवण झाल्यावर दिव्या फेरपटका मारायला मगाशीच्या लिंबाच्या झाडाखाली आली. तिथे वाहणाऱ्या गार वाऱ्याने तिला प्रसन्न वाटू लागले, म्हणून ती म्हणाली, खूपच शांती वाटते ना इथे? त्यावर रजनी म्हणाली, नाही मालकीनबाई, भयान शांतता, जशी मृत्यूची शांतता असते तशी शांती नाही. तिच्या बोलण्यावर दिव्या तिच्याकडे हसत पाहत बोलू लागली, मृत्यूची शांतता, आणि याच मृत्यूच्या शांततेत तू पप्पू सोबत कबड्डी खेळत होती. तिच्या बोलण्याने रजनी पुन्हा लाजली. आता चालत चालत दोघेही परत झोपडीमध्ये आले. आता दिव्या तिला विचारू लागली, सांग बरं, हे सगळं कधीपासून सुरू झालं? रजनी म्हणाली, म्हणजे काय? अगं खूप भोळी बनू नकोस, या पप्पू सोबतच्या कबड्डीचा खेळ कधीपासून सुरू झाला ते सांग. त्यावर रजनी म्हणाली, काय मालकीनबाई तुम्ही सुद्धा,
काही दुसरं विचारा ना, रजनी टाळू लागली. पण दिव्या आपल्या प्रश्नावर अटकून होती. तिला म्हणाली, अगं सांग ना, की त्याला लहानपणीपासून इथे आणून त्याच्यासोबत हे सगळं सुरू केलं तू. त्यावर रजनी बोलली, नाही, हे तर मागच्या वर्षीपासून सुरू झालंय. त्यावर दिव्या म्हणाली, कसे का, सांग ना. रजनी परत टाळू लागली. पण दिव्या आता जिद्द करू लागली. म्हणून रजनी म्हणाली, ठीक आहे, सांगते. तर याचे असे झाले, या पप्पूला जेव्हा मी इकडे आणले तेव्हा तो 7-8 वर्षाचा असेल. त्याला खाऊ पिऊ घालून मी त्याला मोठा केला. तो वयाने देखील वाढू लागला होता. पण मी त्याच्याकडे एखाद्या लहान मुलाप्रमाणेच पाहत होती, कारण मी स्वतः त्याला लहानाचे मोठे केले होते. हो, खरंय, दिव्या असे म्हणत गोष्ट ऐकत होती. काही वर्षापूर्वी माझ्या खांद्यांना जखम झाली होती. त्यामुळे आताही माझा हात मागे जाऊ शकत नाही. म्हणून मला आंघोळ करताना पाठीमागे किंवा कमरेला साबण लावता येत नव्हती. त्यामुळे जेव्हाही मी आंघोळ करायची तेव्हा मी माधुरीला बोलवायची. जर एखाद्या वेळेस माधुरी नसली तर मी पप्पूला सांगायचे, कारण तेव्हा तो लहान मुलगाच होता. त्यामुळे जेव्हा माधुरी असेल तेव्हा माधुरी, आणि कधी काळी ती नसल्यास पप्पूच साबण लावायचा. म्हणजे त्याच्यासमोर तू उघडी राहायचीस? तो लहान असला म्हणून काय झाले? दिव्या तिला आश्चर्याने विचारू लागली. त्यावर रजनी म्हणाली, नाही मालकीनबाई, मी माझा घागरा छातीपर्यंत नेऊन बांधत असे, आणि जेव्हा गरज पडली तेव्हा सैल सोडून त्याला मी साबण लावू देत होती. पुढे दिव्या उतावीळपणे तिला विचारत होती. कित्येक वर्षापासून माझा नवरा नसल्यामुळे मी एकटीच होती. माझ्या शरीरातील आग मला एक दिवस सहन झाली नाही, आणि पप्पू आंघोळीला जवळ येताच त्याच्यासोबत माझे शारीरिक नाते अचानकपणे सुरू झाले. बस एवढेच. थोडीशी निराश होत आणि थोडे चिडून दिव्या तिला बोलली, अगं काय ही पद्धत असते का गोष्ट सांगायची? मला एकूण माहिती सांग. म्हणजे पहिल्यांदा कसे घडले, काय घडले, काय काय झाले. रजनी मात्र त्यासाठी तयार नव्हती. पण दिव्याने आवाज चढवला आणि म्हणाली, अगं तुला बोलले ना, मला आपली मैत्रिणी समज. सांग बरं. मी जसे सांगायला सांगितले तसे सांग. आता मात्र नाईलाजाने रजनी सांगू लागली. तर 1 वर्षा पहिलीची गोष्ट आहे. माधुरी घरी नव्हती आणि मी झोपडीतच आंघोळ करायची. नेहमीप्रमाणे माधुरी नसल्यामुळे मी पप्पूला आवाज देऊन बोलवले आणि माझ्या पाठीवर आणि कमरेवर साबण लावायला सांगितले. खरं तर त्याच दिवशी मला अंदाज आला होता की आता हा लहान नाही तर एक तरुण बनला आहे. दिव्या तिच्याकडे बघत ऐकत होती. नेहमीप्रमाणे माझा घागरा मी वर छातीपर्यंत बांधला होता, म्हणजे छातीपासून गुडघ्यापर्यंत बांधला होता. पप्पू आला आणि साबण लावू लागला. त्या दिवशी माझ्याकडून एक चुकी झाली की त्या दिवशी मी पांढऱ्या रंगाचा घागरा घातला होता आणि अंडरगार्मेंट्स माझ्याकडे कधीच नव्हते. याचा अर्थ तुझ्या अंगावर पाणी पडले असेल तर तो घागरा तुझ्या शरीराला चिटकून सगळा खजिना पप्पू समोर उघडा झाला असेल, हो ना? असे म्हणत दिव्या हसू लागली. काहीशी ओशाळतच रजनी हो म्हणाली. मला कळलेच नाही की मी या पांढऱ्या घागऱ्यामुळे जवळजवळ मोकळीच दिसत असेल. तो गपगुमाने साबण लावत होता. त्याला माझ्या संपूर्ण पाठमोऱ्या शरीराचे दर्शन होत असावे. थोड्या वेळ तो तसाच पाठ घासत होता. अचानक माझे लक्ष माझ्या शरीराच्या समोरच्या भागाकडे गेले आणि मी दोन्ही हात माझ्या छातीशी आणले, कारण पांढऱ्या घागऱ्यातून सगळं काही पारदर्शक दिसत होतं. याची जाणीव मला झाली आणि मी स्वतः विचार करायला लागली की बरी झाले पप्पू समोर उभा नव्हता. दिव्याला आता मात्र तिला टोकायची गरज नव्हती, कारण रजनी आता पूर्णपणे खुलली होती आणि तिला पूर्ण कहाणी सविस्तर सांगत होती. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की जर समोरून एवढं सगळं पारदर्शक दिसत आहे तर मागे सुद्धा तसेच दिसत असेल ना. मला लगेच लक्षात आले की मागे सुद्धा सगळं काही दिसत आहे. मी दोन्ही हातांनी चिकटलेल्या घागऱ्याला ओढून सावरण्याचा प्रयत्न केला, म्हणजे घागरा शरीरापासून दूर राहावा. आणि मी लगेच पुढच्या दिशेने पलटली. पाहते तर काय, पप्पू वेगळ्याच पद्धतीने माझ्याकडे बघत होता. मला जाणीव झाली होती की लहान मुलगा नाही तर तो एका तरुणाच्या डोळ्याने माझ्याकडे बघत आहे. तो थोड्या वेळ तसाच उभा होता आणि माझ्या शरीराचे संपूर्ण दर्शन करत होता. मग काय झाले? त्यावर रजनीने सांगितले. काही वेळासाठी कुणीच काही बोलले नाही आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून बघत होतो. मला कळतच नव्हते की काय करावे. मग मला कळले की आता त्याची नजर खाली गेली. मला असं वाटलं की तो लाजला असेल, पण तो लाजेने खाली नाही तर माझ्या दोन्ही पायांच्या मधात काय बघता येते का
हे चाचपडत होता. मी लाजून अगदी चूर झाली. तरीही तो तसाच बघत होता. मी लगेच त्याला बाहेर जायला सांगितले आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली आणि दोन्ही हातांनी आपले कपडे सावरून ठीक करू लागली. दिव्या तिला विचारू लागली, मग तो गेला बाहेर? त्यावर रजनी म्हणाली, नाही. तो आणखी माझ्या जवळ आला आणि माझ्या कमरेवर हात फिरवू लागला. मी शहारली आणि लगेच त्याला परत जायला सांगितले, पण तो गेलाच नाही. तो आपल्या हातांनी आता माझी पाठ कुरवाळू लागला. मला कळतच नव्हते मी काय करू. मी थोडे 2 पाऊल समोर झाली, पण तरी तो ऐकला नाही. समोर आला. मी 1-2 वेळा तसेच केले. असे करता करता मी झोपडीच्या भिंतीजवळ आली. आता मी समोर वाढू शकत नव्हते, पण पप्पू काही केल्या थांबत नव्हता. तो समोर येत माझी पाठ कुरवाळत होता. मला कळतच नव्हते काय करू मी फक्त त्याला बाहेर जा अशीच म्हणत होते, पण तो काही ऐकत नव्हता आणि अशीच माझी पाठ कुरवाळत होता. कुरवाळत त्याचा हात अचानक माझ्या पाठीकडून समोर गळ्यापर्यंत पोचू लागला. आता मात्र मला खूप राग आला होता. मी लगेच पलटली आणि एक जोरात चापट त्याच्या गालावर मारली, पण चापटीचा काही असर झाला नाही. उलटा तो लगेच माझ्या जवळ आला आणि मला ओढून त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांवर ठेवले. वा, पोरगा तर हुशार निघाला, दिव्या म्हणाली. रजनी पुढे सांगू लागली. मी कसे तरी स्वतःला त्याच्यापासून वेगळे केले आणि पुन्हा एक जोरदार चापट त्याच्या गालावर ठेवून दिली आणि त्याच्याकडे पाठमोरी उभे झाले व त्याला परत बाहेर जायला सांगितले. आता मात्र माझा गळा भरून आला होता आणि मला रडू फुटले होते, पण माझ्या रडण्याचा त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. इकडे मी रडणे सुरू केले आणि तो परत मला खेटून उभा झाला. आता त्याचे पूर्ण शरीर माझ्या शरीराशी भिडले होते. त्याचे ओठ माझ्या गळ्यावर होते. खरं सांगू का मालकीनबाई, मला असं वाटत होतं की माझ्यावर अत्याचारच होत आहे. जराही छान वाटत नव्हते. मग काय झाले? दिव्या विचारू लागली. हळूहळू त्याने आपले शरीर माझ्या शरीरावर घासणे सुरू केले. त्यामुळे त्याच्या शरीरात होणारा बदल मला जाणवू लागला, कारण त्याच्या अवयवांचे माझ्या शरीराशी भिडणे मी जाणू शकत होती. मी काय करू मला काहीच कळत नव्हते. मी आपला चेहरा भिंतीवर दाबून रडत होते आणि तो आपले शरीर अशा काही पद्धतीने ॲडजस्ट करून माझ्याशी भिडला की पहिल्यांदाच माझ्या शरीरात उत्तेजनेची एक लहर उठली. म्हणजे तुला पहिल्यांदा मजा यायला लागली ना? दिव्याच्या या प्रश्नावर रजनीने होकार भरला. तो तसाच बराच वेळ खेळत राहिला आणि माझ्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करत राहिला. मी तशीच उभी होते, ना काही बोलत होते ना काही करत होते. जे काही माझ्यासमोर घडत होते आता मला त्याची मजा येत होती, पण वाटत होते की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय. मी जणू झोपेतच होते. मला माझ्या शरीरावर फक्त एका शरीराचा स्पर्श जाणवत होता. आता माझ्या शरीरावर असलेला एकमात्र कपड्याकडे त्याचे लक्ष होते आणि तो वारंवार त्याला ओरबाडण्याचा प्रयत्न करत होता आणि मी वारंवार हाताने थांबत होती, पण मी जास्त वेळ थांबू शकले नाही. माहिती नाही मला काय झाले. त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आणि क्षणातच मी त्या एकुलता एक कपड्याच्या बंधनातून मुक्त झाले. आता मात्र कोणतीच आडकाठी त्याला नव्हती. कदाचित त्यालाही लक्षात आले होते की माझ्याकडून कोणत्याच गोष्टीचा विरोध होणार नाही. त्याचे श्वास मात्र आता वाढू लागले होते. मी स्वतः सुद्धा एका नशेत होते. कदाचित इतक्या वर्षानंतर एखाद्या पुरुषाच्या इतक्या जवळ आल्यामुळे. दिव्या हो हो करत सगळं ऐकत होती. आता त्याच्या हालचालींना वेग आला होता आणि तो पुढचा टप्पा गाठायच्या तयारीत होता. माझ्याकडून जेवढा होऊ शकेल तेवढा विरोध मी त्याला करत होती, पण त्यांनी दोन्ही हातांनी माझ्या शरीरावर एवढा घट्ट ताबा मिळवला होता की मी हलू सुद्धा शकत नव्हते. शेवटी त्याचे प्रयत्न सफल झाले आणि त्याला त्याचा इच्छित मार्ग मिळाला व तो संपूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागला. काही वेळानंतर आपसुकच माझे सर्व प्रयत्न शांत झाले आणि मी त्या वेळेला स्वतःला त्या स्थितीत सोडून दिले. पण मला लक्षात आले की तो एकाच मिनिटात शांत झाला होता. थोड्या वेळ तो तसाच उभा राहिला आणि आपले हात माझ्यावर फिरवत राहिला, पण मग लगेच आपले कपडे त्याने घातले व तो झोपडीच्या बाहेर पडला. मी मात्र तिथे तशीच उभी होते. मला कळतच नव्हते की हे सगळं काय झालं. ज्याला मी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले तोच आज माझ्या शरीराशी खेळून गेला होता. तेवढ्यात मला माधुरीच्या येण्याची चाहूल झाली. मी पटापट कपडे घालून काहीच घडले नाही या आविर्भावात आपले काम करू लागली. त्या दिवशी तो दिवसभर दिसला नाही. रात्री जेवायला सुद्धा आला नाही. मी त्याची वाट पाहत होते आणि माधुरी सुद्धा. मग आम्ही दोघांनी जेवण केले आणि माधुरी थकून गाढ झोपली होती. मी मात्र जागीच होते, कारण दुपारी जे काही घडले त्यामुळे आता माझ्या शरीरात एक वेगळी जाग पेटत होती. कित्येक वर्षापासून या स्पर्शापासून
मी वंचित होते. माझं स्वतःवरच ताबा नव्हता. मला कळत नव्हते मी काय करू. अर्ध्या रात्री मला कुणाची तरी चाहूल जाणवली. मी चादर बाजूला करून पाहिली तर तो माझ्या बिछाण्याजवळ उभा होता. आम्ही दोघेही अंधारामुळे एकमेकांना पाहू शकत नव्हतो, पण त्याला कळले होते की मी जागीच आहे, म्हणून तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. मी काही वेळ तसेच राहिले आणि हळूच माझ्या बिछाण्याच्या एका कोपऱ्यात सरकून त्याच्यासाठी जागा करून दिली. तो माझा इशारा समजला आणि लगेच माझ्या शेजारी येऊन लेटला. मी त्याच्याकडे चेहरा न करता पाठमोरे झोपले होते. काही वेळ तसाच गेला आणि थोड्या वेळाने मला त्याच्या हातांचा स्पर्श माझ्या खांद्यावर जाणवू लागला. हळूहळू खांद्याकडून पाठीकडे, पाठीकडून कमरेकडे, तिथून खाली असा त्याचा हात फिरत होता. त्याचे हात आता माझ्या पायांमध्ये काहीतरी शोधत होते. मला माहिती होतं त्याला काय शोधायचे आहे. माझ्याकडून त्याला कोणत्याच प्रकारचा विरोध आता होत नव्हता, पण त्याच्या फिरणाऱ्या हातांमुळे माझ्यात परत आग संचारायला लागली. माझे श्वास आता जड होऊ लागले. माझ्या तोंडून सुस्कारे निघू लागले. त्याला कळून चुकले होते की मी त्याच्याच सोबत आहे. तो आणखी माझ्या जवळ येऊन माझ्या अंगाला खेटला. तो पूर्णपणे मोकळा होता. आता त्याला मलाही मोकळे करायचे होते, पण आता मात्र माझ्या मनात एक विचार येत होता की जर त्यांनी आपला घागरा फेडला तर तो पुढे काय करणार. आपण याला थांबवत का नाही. काही झाले तरी तो आपल्या मुलासारखा आहे. हे सगळं करणे पाप राहील. मगाशी जे घडले ते घडले, पण आता जाणून बुजून माझे एक मन हा विचार करत होते तर दुसरे मन विचार करत होते की मुलासारखा असला तरी हा आपला मुलगा नाहीये. हे पाप नाही. आणि जर आपली गरज भागत असेल तर काय हरकत आहे. कुणाला काय कळणार आहे. पण या सगळ्या विचारात माझे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आणि जेव्हा मी भानावर आले तेव्हा अचानक माझ्या शरीरावर मला भार जाणवला. मी पाहताच मला दिसले की तो माझ्यावर स्वार झाला होता. मी विचारात गुंग असताना त्याने मला कधीचेच मोकळे करून टाकले होते. मला काही समजायच्या आत तो माझ्यात समरस झाला होता आणि त्वेषाने आपले काम त्याने सुरू केले. आणि मगाशी सारखे एका मिनिटातच तो परत शांत झाला आणि मी काही बोलायच्या आत तो उठून त्याच्या नेहमीच्या जागेवर असलेल्या बिछाण्यावर जाऊन झोपला. त्यावर दिव्या हसली. आताही एकाच मिनिटात. हो मालकीनबाई, हा त्याच्यासाठी पहिलाच वेळ होता. त्यामुळे स्त्रीच्या गरजा काय असतात, हा खेळ किती रंगतपणे खेळावा लागतो, स्त्रीच्या कशा अपेक्षा असतात आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण कराव्या लागतात, हे त्याला काहीच माहिती नव्हते. तो त्याची मजा करून चालला गेला, पण मी अतृप्त आगीमध्ये जळत होते. त्याने भडका ओढून दिला होता, पण शांत न करताच तो चालला गेला. मला त्याचा खूप राग आला होता. मी स्वतः तृप्त करण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते काही जमत नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून मी उठले आणि तो जिथे झोपला होता त्या जागी येऊन सरळ त्याच्यावर स्वार झाले. तो जागाच होता आणि अवाकपणे बघत होता. त्याला कळलेच नाही हे सगळे काय होतंय. शेवटी त्या सगळ्या खेळाचा कब्जा मी स्वतःकडे घेतला आणि मला हवे ते केले. माहिती नाही त्यावेळी मला काय झाले होते. बाजूला माझी मुलगी माधुरी झोपली होती. ती उठेल, ती सगळं पाहिल याची माझ्या मनात काहीच चिंता नव्हती. माहिती नाही त्या रात्री मी स्वतःला किती वेळा तृप्त करून घेतले, जोपर्यंत माझे मन भरत नाही तोपर्यंत. आणि नेमकं त्या दिवसापासून पप्पूचं आणि माझं नातं बदललं. आता दिव्या म्हणाली, यानंतर तुमच्या दोघांची यावर काही बोलणे झाले का. त्यावर रजनी म्हणाली, खरं सांगायचं तर त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही या विषयावर कधी काही बोललो नाही. जेव्हाही त्याची इच्छा होते तो माझ्याजवळ येऊन इशाऱ्यांनीच मला म्हणतो आणि मी वाटेल तेव्हा त्याला होकार देते. तरी असं समजा हे आमचं रोजचंच काम आहे. आमचे काम झाल्यानंतर सुद्धा आम्ही एकमेकांशी काहीच बोलत नाही. तुला काय वाटतं, माधुरीला कधी माहीत पडणार नाही. दिव्याच्या या प्रश्नावर रजनी म्हणाली, माहिती नाही मालकीनबाई, पण जेव्हा माधुरी नसते तेव्हाच आम्ही हे सगळं करतो किंवा तिला मुद्दामून काही ना काही कामासाठी बाहेर पाठवतो. रजनी आणि दिव्या अशा पद्धतीने बोलत होत्या जणू काही त्या बालमैत्रिणी आहेत. त्या दोघांमध्ये आता कोणत्याच गोष्टीचा पडदा राहिला नव्हता. दिव्यालाही असेच करायचे होते, कारण दिव्याला रजनीकडून बरीचशी माहिती काढून घ्यायची होती. तिने रजनीकडून उद्या वाड्यावर येण्याचे वचन घेतले आणि आपली कार चालवत ती वाड्याकडे निघाली. वाड्यात पोहोचताच जशी ती कारमधून उतरली तिला एक आवाज आला, नमस्कार मॅडम. तिने मागे वळून पाहिले तर त्या दिवशी वाड्यात आलेला तो नवीन बदली झालेला इन्स्पेक्टर तिच्या समोर उभा होता. तर मित्रांनो, हा इन्स्पेक्टर का बरं म्हणून आला असेल, त्याला काय नवी माहिती मिळाली असेल, तर तुमची एक्साइटमेंट सुद्धा आपण वाढवूया आणि या कथेच्या पुढच्या भागाची वाट पाहूया. तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील
तर आमच्या कथांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. तसेच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी यूट्यूबचे थँक्स बटन दाबा. लवकरच भेटू नवीन भागांसोबत. धन्यवाद.